तर पहा हे वर्क असलेलं ब्लाउज पीस आहे जो साडीत निघलेला आहे आणि याचं आपल्याला तुम्ही पाहू शकता सगळं प्रिन्स कटचं हे दिलेलं आहे याच्यावरती, म्हणजे प्रिन्स कट हा शिवायचा आहे। पण ह्या कस्टमरला आपल्याला प्रिन्स कट नाही शिवायचा तर कटोरी शिवायचा आहे। तर याच्यामध्ये कशा पद्धतीने शिवायचा आहे तर पहा हे वर्क जे आहे याच्यावरती हे बॅक साईड आहे, इथं ही बॅक साईड आहे, त्याच्यानंतर ही बाही आहे, ही बघा बाहीची डिझाईन आहे ही पहा। तर बाही आहे एल्बोची बाही आहे, तर ही आपल्याला बसून जाईल। आता मी याच्यामध्ये पटापट आहे ना पॅटर्न कट करून घेतलेत बघा, अस्तर कट करून घेतले। तर ह्या ताईंचे एकूण 4 ब्लाउज आहेत, तर ही ब्लाउजला आहे ना वर्कच आहे, ही पहा। तर बॅक साईडला अशी डिझाईन आहे यालाही, ही पहा डिझाईन आहे यालाही, तर छान आहे डिझाईन, पण गोल गळा वगैरे मस्त आहे। आणि बाहीला आहे ना हे असं आहे, बाहीला पण अशी डिझाईन आहे आणि बॅक साईडला एवढे, फ्रंट पार्टला काही नाही आहे। तर तुम्ही ती डिझाईन फ्रंट पार्टला पण वापरू शकता आणि बॅक साईडला पण वापरू शकता। बाकी हे 2 ब्लाउज आहेत। तर हे 2 ब्लाउज आहेत, हा रेड आणि हा ग्रीन कलरचा। तर चला मी आता पटकन यांची कटिंग करून घेते। सर्वात पहिलं ह्यांची ब्लाउजची कटिंग करते, मग बाकीचे सोपे आहेत, याच्यामध्ये थोडंसं डोकं लावण्याचं काम असतं, बाकी काही नाही। चला तर चला मग तुम्ही सर्वांनी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल कोणी मैत्रिणी तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। जर तुम्हाला असेच व्हिडिओ बघायला आवडत असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओलाही जाता जाता लाईक करायला विसरू नका। तर चला बघा मी आता काय करते, तर हा जो ब्लाउज पीस आहे याचा जो बॅक साईड आहे तिथं मी बॅक साईड पार्टच ठेवून दिलेला आहे, पण आपल्याला याच्यामध्ये ह्या प्रिन्स कटमध्ये मला डिझाईनच घ्यायची होती। मी म्हटलं आता आपल्याला याच्यामध्ये डिझाईन म्हणजे कटोरी पार्ट जे आहे ते याच्यामध्येच ॲडजस्ट करायचे आहेत, तर तेच मी बघते, कारण की त्याशिवाय ह्या कस्टमरचा ब्लाऊज पॅचवर्क आहे, तर याच्यातला आपल्याला साडीतलाही कपडा काढायचा आहे जो आकाशी कलरचा आहे याच्यामध्ये। आता मी याच्यावरती जो आहे बाहीचं पॅटर्न मी त्याच्या ठिकाणी ठेवून दिलेलं आहे। तर ही झाली आपली क्रॉस पट्टी बघा, अशा पद्धतीने ठेवतीये मी, जेणेकरून आपली डिझाईनही कुठे जाणार नाही आणि कटोरीला क्रॉस पट्टीला व्यवस्थित डिझाईन पण आपली आली पाहिजे। आणि योगपट्टी जी आहे ती प्लेन कपड्यातच काढतीये, कारण की याच्यामध्ये डिझाईनमध्ये ती योगपट्टी निघणार नव्हती। तुम्ही पाहू शकता कुठंही जागा शिल्लक नाही। डिझाईन म्हटलं की फक्त प्रिन्स कटचं आपली जेवढी घडी असते त्याच्यावर अनुसारच दिलेलं असतं आणि ते व्यवस्थित सगळीकडे ही डिझाईन नव्हती, तर जेवढ्या जागेत आपलं कटोरी क्रॉसपट्टी जी निघली ती एवढीच मी काढून घेतलेली आहे। तर कटिंग पण करून घेते। तर ब्लाऊज नेहमी कटिंग करताना अशा पद्धतीने थोडा एक्स्ट्रा कटिंग करत घेत जावा, जेणेकरून आपल्याला टिपा मारायला मोकळं आणि सुटसुटीत टिपा ह्या मारता येतात। जास्त असं म्हणजे आपल्याला जर आपण कमी कपडा कापला तर आपण असं भीतभीतच ब्लाऊज जो आहे तो स्टिचिंग करतो, त्यासाठी तुम्ही या पद्धतीने मोकळं सुटसुटीत शिवण्यासाठी ब्लाऊज पीस जरासा एक्स्ट्राचा थोडासा कापून घेतलात तर काही अडचण नाही। पण ज्यावेळेस आपल्याकडे ब्लाऊज पीसही कमी असतो त्यावेळेस आपण थोडंसं तंतोतंत कापलं तरीही काही अडचण नाही। तर चला आपला एक ब्लाऊज जो आहे तो कटिंग करून झालेला आहे आणि तो कसा कटिंग केला तुम्ही पाहिलात। आता यांचं प्रिन्स कटनं शिवण्याचं कारण की त्यांनी आपल्याकडे त्यांनी प्रिन्स कट ब्लाऊज हे कधी शिवलेले नाही आहेत, कटोरी शिवलेले आहेत, त्याच्यामुळं त्यांनी कटोरी शिवलेले आहेत। आता इथं हा जो आपली डिझाईन आहे ही संपूर्ण बॅक साईडची आहे, तर मी इथं बॅक साईडलाच ही डिझाईन काढून घेतलेली आहे आणि इथे मी बाही ठेवून घेतलेली आहे डिझाईनची। तर बघा ब्लाऊज कटिंग करता करताच कस्टमर आलं होतं एक, जे त्यांना म्हटले 5 मिनटं थांबा। आता नेमकं व्हिडिओही शूट चालू होता आणि मग म्हटलं चला आता मी ना एवढं कटिंग करून घेते आणि त्याच्यानंतर मग जे आहे ना मी त्यांचे ब्लाऊज घेणार होते। तर त्यांच्या आधीचे पण काही ब्लाऊज होते जे मी त्यांना पिशवी जी होती ती तिकडं होती, त्यामुळं मी जे आहे ती घ्यायला गेले होते। तर पाहू शकता मी त्यांना पिशवी वगैरे जे आपले त्यांचे ब्लाऊज होते अगोदरचे ते मी त्यांना
दिलेले आहेत. त्यांनी परत नवीन पण ब्लाऊज आणलेले आहेत. ज्या बघा तुम्हाला दिसत असेल त्या दाखवत होत्या, तर त्यांना म्हटलं 5 मिनटं थांबा, एवढं कटिंग करून घेते आणि मग मी तुमचे ब्लाऊज घेते. तर आपला हा एक बॅक साईड पार्ट जो आहे तोही आपला इथे कट करून झालेला आहे आणि या पद्धतीने तर याच्यामध्ये तुम्हाला ब्लाऊज अस्तरचा कलर थोडासा हे वेगळा वाटत असेल, पण एवढं हे काही नव्हतं. एकदम म्हणजे त्याला परफेक्ट असा बसत होता. हा थोडासा डार्क ब्लाऊज पीस होता, पण हे त्याला सूट झालेलं आहे अस्तर. तर कॅमेरामध्ये थोडंसं आपला कलर वगैरे पण हे होऊ शकतो. तर मी आता एकदा कस्टमरचे ब्लाऊज घेणार आहे. तर हा जो आहे कस्टमरचे ब्लाऊज जे होते ते नवरीचे होते आणि जे आत्ता तुम्हाला दिसत आहे जिचे व्हिडिओमध्ये रेकॉर्ड नाही झालेलं, म्हणजे ते चेहरा नाही आलेला, पण ती जे आहे ते नवरीचे ब्लाऊज होते आणि तिचं मग जे आहे ना हळदीचा ब्लाऊज होता, जो मी आता तिचं अंगावरनं माप घेत होते. तर तिने संपूर्ण ब्लाऊज जे आहेत ते मुंबईला शिवलेले होते आणि तिच्या मम्मीचे वगैरे बाकी सर्व ब्लाऊज जे आहेत ते आपल्याकडेच होते शिवण्यासाठी. पण तिचे ब्लाऊज जे होते ते संपूर्ण मुंबईला तिची बहीण असल्यामुळं तिकडंच त्यांनी संपूर्ण शिवले होते आणि एक ब्लाऊज जो आहे तो तिचा हळदीचा तो इकडे तिने शिवण्यासाठी आणलेला होता. तर तेच जे आहे मी तिचं संपूर्ण अंगावरनं माप घेत होते. तर चला मी आता पटापट जे आहेत ना संपूर्ण माप घेते. तर चला मग मी ना आता कस्टमरचं माप वगैरे घेतलं आणि वहीमध्ये लिहून ठेवलं. आता हे आपले एका कस्टमरचे 4 ब्लाऊज होते, तर त्याच्यापैकी जे आहेत ना मी 2 ब्लाऊज जे होते ते कटिंग करून घेतले होते आणि त्यात दीदीचे जे होते ते ब्लाऊजचं माप वगैरे घेऊन तिचं हळदीचा जो ब्लाऊज होता तो मी शेअर करणार आहे, जो निर्मला फॅशन मराठी या चॅनलवरती छान आहे. शोल्डर एकदम बारीक घ्यायचा आहे त्या दीदीचं, मटका गळा घ्यायचा आहे आणि डीप गळा घ्यायचा आहे त्याशिवाय, आणि बाही थोडीशी डिझाईनमध्ये आहे. तर अशा पद्धतीने त्या दीदीचा ब्लाऊज आहे आणि प्रिन्स कट आहे. तर तो मी नक्कीच शेअर करणार आहे, संपूर्ण कटिंग स्टिचिंग शेअर करणार आहे. तर त्यासाठी तुम्ही त्या पण चॅनलला नक्कीच भेट द्या. आता इथे बघा आपण हे पण ब्लाऊज मी इथे कट करून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने ह्या ताईंचे ब्लाऊज जे होते हे 4 ब्लाऊज होते, तर त्याच्यापैकीच आपले हे 3रं ब्लाऊज जे आहे ते मी इथं कटिंग करून घेते आहे आणि याच्याचपैकी जे 2 ब्लाऊज आहेत ते मी स्टिच करून घेतलेले आहे, जे मी तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धतीने तयार झालेले आहे म्हणून. तर हे जे माप होतं हे आपलं 30 साईजचं ब्लाऊजचं माप आहे. हे 30 साईजचे 4ही ब्लाऊज आहेत. अगदी छोटे छोटे माप होती. तर हा पण एक काठपदराचा ब्लाऊज होता त्याच्याच पैकी पैठणी साडीमधला. तर पाहू शकता ब्लाऊजची पॅटर्न असली की ब्लाऊज जे आहेत ना खूप झटपट कटिंग तयार होऊन जातात आणि शिवायलाही सोपं जातं. जर तुम्हाला ही ब्लाऊजची पॅटर्न घ्यायची असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर देते, तर नक्कीच बघा. तर ही 2 ब्लाऊज जी आहेत ती शिवायची आहेत आणि आता रात्रीचे 11 वाजलेले आहेत. तर मी आत्ता ना याच्या आधी हे ब्लाऊज शिवून घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. तर सिंपल गोलगळा आहे, लेस वगैरे टाकून घेतलेली एल्बो बाही जे मी कटिंग केलेले आहेत त्याच्याचपैकी आपण हे 30 साईजचं ब्लाऊज आहे. तर अशा पद्धतीने हे आपण स्टिच करून घेतलेलं आहे. तर छान याचा लुक वगैरे आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आणि त्याच पद्धतीने आपण हा पण एक ब्लाऊज आहे. तर हा बघा, हा पण एक ब्लाऊज आपण स्टिच करून घेतलेला आहे. हा पण एल्बोचा आहे, पहा हाही एल्बोचा आहे. अगदी छोटं माप आहे 30 साईजचं
आणि दंडघेर पण खूपच बारीक होता, 4.5चाच दंडघेर आहे ह्या ब्लाऊजचा। तर 2 ब्लाऊज झालेले आहे त्याच्यापैकी। तर हे 2 ब्लाऊज अजून स्टिच करायचे राहिलेले आहेत। तर याला पॅच आहे आणि हा सिंपल आहे, हाफ बाहीचा हा एल्बो आहे। तर तोही मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेल तुमच्यासोबत। तर चला व्हिडिओ संपवते। आवडला तर लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ।